जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेती करण्यासाठी लागवडी योग्य जमीन ही खूप कमी होत चाललेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे की देशाची वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण आणि महाराष्ट्रात देखील वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन होत आहे, तुकडे पडत आहेत आणि अशातच अनेक शेतकरी किंवा अनेक व्यक्ती हे नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि नवीन जमीन खरेदी करण्यासाठी विचार करत असणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन खरेदीचा महाराष्ट्र शासनाचा हा नियम माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याबरोबरच महाराष्ट्रातील एक शेतकरी किंवा एक व्यक्ती किंवा एक कुटुंब हे आपल्या नावावरती जास्तीत जास्त किती जमीन शेतजमीन आपल्या नावावरती ठेवू शकतं किंवा खरेदी करू शकतं याबद्दलचा देखील नियम शेतकऱ्यांना माहिती असणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचा हाच नियम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्रामध्ये एखादा शेतकरी एखादा व्यक्ती किंवा एखादं कुटुंब त्यांच्या नावावरती जास्तीत जास्त किती शेतजमीन खरेदी करू शकतं किंवा त्यांच्या नावावरती ठेवू शकतं याच्यावरती मर्यादा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कायदा अस्तित्वात आणलेला आहे आणि तो म्हणजे सीलिंग कायदा। आणि या सीलिंग कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीच्या नावाने जास्तीत जास्त किती जमीन असावी यावरती मर्यादा निश्चित केलेली आहे आणि त्या मर्यादा अशा आहेत की तुमच्याकडे जर बागायती शेती असेल, आता बागायती शेती म्हणजे शासनाच्या नियमानुसार बागायती शेती म्हणजे ज्या ठिकाणी 12ही महिने शेती करता येऊ शकते किंवा ज्या ठिकाणी 12ही महिने पाण्याची उपलब्धता असते आणि अशी जमीन ही जास्त उत्पन्न देते, या जमिनीला बागायती शेती असे म्हणतात। जर अशी बागायती शेती तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीच्या नावाने किंवा एका कुटुंबाच्या नावाने किंवा एका शेतकऱ्याच्या नावाने ही जास्तीत जास्त 18 एकरपर्यंत आपण खरेदी करू शकतो किंवा आपल्या नावाने ठेवू शकतो। जर बागायती शेती असेल आणि ती 18 एकरपेक्षा जास्त तुमच्या नावावरती असेल तर महाराष्ट्र सरकार त्याचं संपादन करून हे दुसऱ्या व्यक्तींमध्ये वाटप देखील करू शकतं। त्यामुळे बागायती शेती तुमच्या नावावरती 18 एकरपेक्षा जास्त जर असेल तर त्याचं लवकरात लवकर विभाजन करून घ्या। यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्ध बागायती किंवा हंगामी बागायती शेती। यामध्ये हंगामी बागायती शेती म्हणजे या ठिकाणी काही महिनेच हे पाण्याची उपलब्धता असते, त्याच्यानंतर काही महिने ही शेती कोरडवाहू म्हणून सुद्धा वाहिली जाऊ शकते। अशा पद्धतीला हंगामी बागायती शेती म्हणतात आणि अशा पद्धतीची शेती आपण एका व्यक्तीच्या किंवा एका कुटुंबाच्या नावावरती किंवा एका शेतकऱ्याच्या नावावरती 36 एकरपर्यंत जास्तीत जास्त ठेवू शकतो। 36 एकरपेक्षा जास्त हंगामी बागायती शेती आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावाने ठेवू शकत नाही। त्याच्या वर जर शेती असेल तर महाराष्ट्र शासन त्याचं संपादन करू शकतं। यामध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोरडवाहू शेती। कोरडवाहू शेती ही म्हणजे फक्त नैसर्गिक पाण्यावरती केली जाणारी शेती असते। या ठिकाणी 12ही महिने पाण्याची तुम्हाला उपलब्धता नसते, फक्त नैसर्गिक पावसावरतीच ही शेती केली जाऊ शकते। अशा शेतीस कोरडवाहू शेती म्हणतात आणि बागायती शेतीप्रमाणे ही शेती 12 महिने वाहिली जाऊ शकत नाही। त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र सीलिंग कायद्याअंतर्गत अशी कोरडवाहू प्रकारची शेती एका शेतकऱ्याच्या नावावरती जास्तीत जास्त 54 एकर ठेवण्याची मर्यादा घातलेली आहे। कोरडवाहू शेती असेल आणि तुमच्या नावावरती 54 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशी जास्त असलेली शेती हा महाराष्ट्र सरकार संपादित करून इतरांच्या नावावरती त्याचं वाटप देखील करू शकतं। त्यामुळे कोरडवाहू शेती 54 एकर, अर्ध बागायती किंवा हंगामी बागायती शेती 36 एकर आणि पूर्ण बागायती शेती 18 एकर ह्या क्षेत्रफळापेक्षा जास्त शेती जर तुमच्या नावावरती असेल तर ती उरलेली शेती राज्य सरकार कधीही संपादित करून इतरांना त्याचं वाटप करू शकतं। त्यामुळे लवकरात लवकर ह्या सीलिंग कायद्याअंतर्गत मर्यादा घालण्यात आलेल्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन जर तुमच्या नावावरती असेल तर त्याची लवकरात लवकर विभागणी करून घ्या। महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आणि तुमच्या नावावरती जास्तीत जास्त किती शेतजमीन असावी यासाठी स्पष्ट असे नियम आहेत, तो म्हणजे सीलिंग कायदा। आणि या नियमाची आणि या कायद्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, यासाठी आपण हे अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तेव्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।